आज माझ्या मागे लई लफडे काय काय लफडे चला तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, आता चाललोय मी बाहेर. ते कशासाठी माहितीये का? कारण की घरी दूध संपलंय. आता दूध आणि टोस्ट वगैरे घेऊन यावं म्हटलं. तर बेस्ट पैकी डेअरीवर दूध खारी ब्रेड वगैरे घेतलं आणि घरच्यांना देऊन टाकलं ना. कसं मग भन नाही दुपारलो, कारण की मग दुपारी बघू मग काय खायचं काय प्यायचं. बाहेर आलो, स्कूटी घेतली आपली आणि आलो टीव्हीएस च्या शोरूम वर, कारण की टीव्हीएस iQube ची आपली सर्व्हिस पेंडिंग होती. मित्राला घेतलं, म्हटलं चला आता टीव्हीएस ची सर्व्हिस वगैरे करू. आणि बसलो मस्त एसी रूम मध्ये एकदम थंडगार हवा खात, कारण की आपल्या घरी एसी वगैरे काही नाही, इथंच आपण एसीची हवा खाऊ म्हटलं, एन्जॉय करू. भूक पण लागली होती तर जेवण्यासाठी आलो इकडं बाहेर कोर्टासमोर बरं का, आपल्या संभाजीनगरचं कोर्ट आहे का, तिथं रस्सा वडा माझ्या मित्रानं मिसळ पाव घेतली, म्हटलं एन्जॉय करा आता. आणि तिथून निघालो तर बघितलं तर रस्त्यामध्ये बघा हे ट्रकवाल्याचे पहा काय लफडे बघा. आपले तर लफडे आहेच आहे, पण सगळ्या मागे काही ना काही लफडे असतात बरं का आयुष्यामध्ये. कोणीच एकदम फ्री नाही, आनंदात नाही. आणि गाडीची सर्व्हिस झाली, मला कॉल आला होता तर मस्त इथं आलं टीव्हीएसच्या शोरूम वर. सर्व्हिस वगैरे झाली होती, गाडी एकदम टकाटक झाली, एकदम वॉशिंग बिशिंग एकदम फ्रेश दिसत होती बरं का गाडी. आणि एकदम कडक काम केलं टीव्हीएस वाल्याने, एकदम बेस्ट सर्व्हिस दिली आपल्याला. आणि रस्त्यात पुढे आलं नाही तर एक नवीन लफडं काय तर पाऊस चालू झाला. आयला म्हटलं लय अवघड. आपल्या आयुष्यामध्ये काय काही ना काही लफडे असतात. माझे काय तुमच्या पण आयुष्यामध्ये काही ना काही अशीच लफडे येत राहतात. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.